पुण्यामधल्या शिवाजीनगर मतदान केंद्रावर एका गरोदर महिलेने मतदानाचा हक्क बजावला। रुग्णालयात जाण्यापूर्वी त्या महिलेने मतदानाचा हक्क बजावलाय। त्या महिलेशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। आपण खरं तर कायमच आपल्या आईकडे एक उदाहरण म्हणून बघत असतो। या ताईंच्या घरी अजून नवीन पाहुणा यायचाय, मात्र त्याच्या आधीच त्यांनी एक आदर्श ठेवलेला आहे। तुम्ही हॉस्पिटलला जाणार होतात, मात्र त्याच्या आधी तुम्ही येऊन मतदान करायचं ठरवलं। काय होतं नेमकं डोक्यात? काय नाही, उद्याची डेट होती माझी, तर आज थोडं पोटात दुखत होतं, तर हॉस्पिटलवरून फोन आले, तर ऍडमिट होता का म्हणले बरं होतं। पण तरी तुम्ही मतदान आधी करायचं ठरवलं का? असं माझं राष्ट्रीय कर्तव्य म्हणून। आणि काय वाटतं तुम्हाला? छान बरं वाटतंय मग आता मतदान? हा, छान वाटतंय, बरं वाटतं। खरं तर ह्या महिलांना, या ताईंना इथं आणण्यासाठी म्हणून खरं तर ही सगळी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा ही कामाला लागलेली होती। माझ्याबरोबर डेप्युटी कलेक्टर मॅडमही आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात की नेमकी काय ही प्रोसेस होती अख्खी आणि कशी यंत्रणा सगळी कामाला लागली। सर्वप्रथम आम्हाला या ठिकाणी त्यांचा कॉल आलेला होता की त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली। खरं तर त्यांची डिलिव्हरीची डेट उद्याची होती, परंतु त्यांनी आम्हाला सांगितलं की मला मतदान केल्यानंतर मला ॲडमिट व्हायचं आहे हॉस्पिटलायझेशनसाठी। त्यानंतर आम्ही आमच्या पुणे महानगरपालिकेच्या वतीनं त्यांच्यासाठी ॲम्ब्युलन्स पाठवली, त्यांना मतदान केंद्रावर येण्यासाठी त्यांना सहकार्य केलं आणि आज अशा पद्धतीनं त्यांनी आपलं राष्ट्रीय कर्तव्य पहिल्यांदा चोखपणे बजावून त्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये आज ॲडमिट होणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।